तर मूवीच्या स्टार्टिंगला आपल्याला जान्हवी दाखवली गेली आहे, जी तिच्या बॉयफ्रेंडबरोबर डॅन्टॅडिंग करायला चाललेली असती. तेवढ्यात तिला तिचे वडील कॉलेजमध्ये घ्यायला येतात. तिचे वडील कबीर म्हणजेच अजय देवगण बरं का. कबीर हे प्रोफेशननी पायलट होते आणि काही दिवसासाठी सुट्टी घेऊन आपल्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करण्यासाठी आलेले होते. पण जान्हवीला तिच्या बॉयफ्रेंडबरोबर डॅन्टॅडिंग करायचं होतं. त्याच्यामुळं ती कबीरबरोबर फॅमिली वेकेशनला जाण्यासाठी नकार देते आणि जान्हवी त्याला म्हणती की आमच्या कॉलेजची ट्रिप जाणार आहे, त्यामुळं मला माझ्या मित्रांबरोबर एन्जॉय करायला जायचं आहे. फॅमिली वेकेशन हे खूप बोर असते. तर त्याच्यावरती कबीर तिच्यावर चिडून म्हणतो की मी सुट्टी काढली ती उगाचच नाही. आता आपल्याला कबीरची फॅमिली दाखवली गेली आहे. कबीरची फॅमिली ही एकदम हॅपी फॅमिली होती. त्याची बायको ज्योती आणि त्याला एक मुलगा ध्रुवही होता. जान्हवी अजूनही इकडं आपल्याला ट्रिपसाठी हट्ट करताना दाखवली गेली आहे. मग कबीर तिला जाण्याची मान्यता देतो, पण म्हणतो तू ट्रिपला जाताना तुझ्या सर्व फ्रेंडचा नंबर हा मला द्यायचा. म्हणून ट्रिपला जायच्या आधी ते काही दिवस फार्म हाऊसला एन्जॉय करण्यासाठी जातात. हॉटेलमध्ये एका ठिकाणी जेव्हा कबीर जेवणाची ऑर्डर सांगतो तेव्हा ती जान्हवी खात नाही, कारण ती जेवण खूप ऑइली होते. तेवढ्यात तिथं वनराजची एंट्री होते. वनराज कबीरला काही सुट्ट्या पैशांची मदत करतो आणि हे करत असताना त्याचं लक्ष जान्हवीकडे जातं. जान्हवी जेव्हा ते ऑइली फूड खात नव्हती त्याच्यामध्ये तो काही गोष्टी मिसळतो. आता ते जेवण आदर्शासारखं जान्हवी खाऊ लागते. त्याच्यानंतर वनराज तिला काही बिस्किटही देतो आणि म्हणतो की घरी जाऊन ही बिस्किटं तू एकट्यानेच खा, कोणाबरोबर शेअर करू नको. आता हे पाहिल्यानंतर कबीर आणि ज्योतीला मनामध्ये थोडी शंका तरी येते, पण त्यांना वाटतं की कदाचित वनराज शेफ असेल म्हणून. आता इथला सीन संपल्यानंतर आपल्याला फार्म हाऊसमधला सीन दाखवला गेलाय. तिथं पूर्ण फॅमिली आता स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत होती. तेवढ्यात कबीर आणि ज्योतीला जाणवतं की घराच्या फाटकाच्या बाहेर कोणीतरी त्यांच्यावरती नजर ठेवू नये. ते जेव्हा नीट लक्ष देऊन बघतात तेव्हा तो दुसरा तिसरा कोणी नसून वनराज असतो. वनराज आता हेल्प मागत घरामध्ये येतो. तो म्हणतो की मला माहीत नव्हतं की तुम्ही इथं राहताय म्हणून, माझ्या फोनचे सिग्नलही गेलेले आहेत, त्यामुळं मी माझ्या मुलीशी कॉन्टॅक्ट करू शकत नाहीये. असं म्हणत असताना कबीर त्याला लँडलाईनचा फोन उचलून त्याच्या हातामध्ये देतो आणि ज्योतीला वनराजसाठी कॉफी करण्यासाठी सांगतो, कारण की वनराजनी हॉटेलमध्ये कबीरची मदत केलेली होती. त्याच्यावरती ज्योती आता कबीरवरती चिडू लागते. ती म्हणती की हा फार्म हाऊस सिटीपासून खूप लांब आहे आणि त्यामुळं जे ह्या माणसाने आपल्याला काही इजा केली तर त्याला जबाबदार कोण. तर त्याच्यावरती कबीर म्हणतो की चेहऱ्यावरती बघूनच कळतंय तो माणूस चांगला आहे आणि तो किती केला तरी आपल्या घरामध्ये अतिथी म्हणून आलाय, आपण त्याला मदत केलीच पाहिजे. पण आता इकडं वनराजाचे रंग दाखवायला चालू करतो. तो इकडं जान्हवीला तिचे सगळे सिक्रेट विचारत असतो, तिच्या कॉलेजपासनं, तिच्या घरापासनं, आणि एक एक करत जान्हवी तिचे सिक्रेट वनराजला सांगू लागते. आता वनराज त्या जान्हवीला तिच्या बॉयफ्रेंडबद्दल विचारू लागतो आणि त्याच्यानंतर तिच्या घरच्यांबद्दलही. पण एक एक करून आता जान्हवी सगळ्या गोष्टी वनराज समोर रिव्हील करते. आता इकडं कबीर आणि ज्योती जेव्हा खाली येतात तेव्हा बघतात की जान्हवी ही पूर्ण वनराजच्या अधीन झालेली होती. म्हणजे वनराज जसं सांगत होता तसं ती ऐकत होती. आता आधी सुरुवातीला कबीरला तर या गोष्टीचा एवढा राग येतो की तो वनराजवरती चिडतो आणि त्याला सांगतो की तुझं काम झालेलं आहे, आता घरातून बाहेर हो. पण त्याच्यावरती वनराज म्हणतो मी इथनं जायचं का नाही जायचं हे ठरवणारा तू कोण नाहीयेस, कारण की आता ही पूर्ण फॅमिली माझ्या ऑर्डरवरतीच चालणार. हे ऐकल्यानंतर कबीर त्याचा हात पकडून घराच्या बाहेर नेऊ लागतो. पण तेव्हाच वनराज जान्हवीला ऑर्डर करतो की तुझ्या वडिलांना मला इथून नेण्यापासून वाचव. तेव्हाच जान्हवी उठते आणि स्वतःच्या वडिलांना धक्का देत म्हणते की अंकल इथनं कुठं जाणार नाही, जायचं असेल तर तुम्हीच इथून जावा. आता हे ऐकल्यानंतर कबीर आणि ज्योतीला शॉकच बसतो. पण त्यांच्या हळूहळू लक्षात येते की हे बोलणारी जान्हवी स्वतः नाहीये, तिच्याकडनं कोणतरी बोलवून घेते. असं करत असताना वनराज म्हणतो आता ह्या वशीकरणाचा खेळ तुमच्यासमोर सुरू होणार आहे आणि जर खेळामधले काही नियम बदलण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर ह्याचा भुगतान जान्हवीला करायला लागेल. असं म्हणून वनराज जान्हवीला किचनमधून कच्ची चहा पावडर खाण्यासाठी सांगतो. जान्हवी ही आदर्शासारखी किचनमधून ती चहा पावडर आणून सगळ्यांसमोर खाऊ लागते. आता ज्योती हे बघून जान्हवीला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण जान्हवी हे ज्योतीचं पण ऐकत नव्हती. पण आता एका अर्थाने त्यांनी त्या खेळाचे नियम बदललेले होते. वनराज म्हणतो मी थांबण्याचा आदेश न देता तुम्ही हा खेळ का थांबवला. आता ह्याचं भुगतान जान्हवीला करायला लागेल, तिला अजून शारीरिक त्रास होऊन. मग तो जान्हवीला स्वतःच्याच तोंडात मारून घ्यायला सांगतो. जान्हवी खूप जोरात स्वतःलाच मारून घ्यायला लागते. आता हे पाहिल्यानंतर कबीर वनराजला थांबण्यासाठी सांगतो, पण वनराज म्हणतो ही दुसरी वेळ आहे, या खेळाचे नियम तुम्ही बदलू शकत नाही, त्यामुळं आता शारीरिक इजा अजून जास्त प्रमाणात वाढणार. असं म्हणून तो जान्हवीला रडण्यासाठी सांगतो आणि असंच करत असताना तिला जोरात हसण्यासाठी सांगतो. मध्ये तो जान्हवीला
हसण्यासाठी रडण्यासाठी दोन्ही मिक्स गोष्टी करायला सांगतो. पण आता जान्हवीला त्याचा शारीरिक त्रास होऊ लागला होता. आता हे पाहून ज्योती आणि कबीर जान्हवीचा जीव वाचवण्यासाठी आता वनराजसमोर गायवाया करू लागतात. कबीर त्याच्यावरती वनराजला म्हणतो, तुला आमच्या घरातनं जे पाहिजे असेल ते घेऊन जा. तर त्याच्यावरती वनराज म्हणतो की मला तुमची पैसा प्रॉपर्टी हे काही नकोय, मला पाहिजे आहे तुमची फक्त मान्यता. मला फक्त तुमच्या तोंडून हे ऐकायचंय की जान्हवीला तुम्ही मला स्वाधीन करण्यासाठी कायमस्वरूपीची मान्यता दिली आहे म्हणून. आता हे ऐकल्यानंतर कबीर तर त्याला नकार देतो. पण आता वनराज चिडून जान्हवीला कबीरला एक जोरात थोबाडीत मारण्यासाठी सांगते. आणि आता जान्हवीही तेच करत होती. 2 थोबाडीत खाल्ल्यानंतर आता वनराजच्या लक्षात येतं की जान्हवी ही जान्हवी राहिलेली नाहीये, तर ती वनराजची बाहुली झालेली आहे. जसं ती वनराज सांगेल तसं ती ऐकत होती. आता या गोष्टीवरून कबीर वनराजला चिडून विचारतो, हे करून तुला काय मिळणार? त्याच्यावरती वनराज मोठी गोष्ट रिव्हील करतो. तो म्हणतो, मी माणूस नसून एक सैतान आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी सैतानासारखा का दिसत नाही? कारण की दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. आणि तुमची मुलगी आता माझी अधीन झालेली आहे, कारण की मी तिच्यावरती वशीकरण केलेलं आहे. मला फक्त तुमची मान्यता हवी आहे जान्हवीला नेण्याकरता, नाहीतर तुमच्या मुलाचीही मी काही गॅरंटी देऊ शकत नाही. पण एवढे ऐकून सुद्धा कबीर आता वनराजला नकार देतो. मग वनराज चिडून जान्हवीला जोरात लाथ मारतो आणि जान्हवी बाजूला जाऊन पडते. आता हे पाहिल्यानंतर कबीर वनराजच्या अंगावरती धावून जातो. त्यांची झटापट एवढी भयानक होती की कबीरनी जवळजवळ वनराजला मारलेलंच होतं. तेवढ्यात वनराज जान्हवीला तिच्या लहान भावाचे डोकं फोडण्यासाठी सांगते. जान्हवी ही तिथल्या बाजूच्या खांबाला ध्रुवचं डोकं आपटते. आता ध्रुवच्या डोक्यातून रक्त येऊ लागते. वनराजला तिथं सोडून आता कबीर ध्रुवला घेऊन वरच्या बाजूला येतो. आणि त्याची ज्योती जेव्हा मलमपट्टी करतच होती तेवढ्यात कबीरला आठवतं की त्याच्या ऑफिसचा फोन त्याच्या बॅगेमध्ये आहे. कारण की त्यांच्याकडचे असलेले फोन आणि लँडलाईन हे वनराजनी आधीच त्यांच्यासमोर जान्हवीकडून तोडून घेतलेले असतात. त्याच्यामुळे आता कबीर आणि ज्योती कोणालाच कॉन्टॅक्ट करू शकत नव्हते. पण आता वनराज या खेळाच्या पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचतो. तो म्हणतो की मी खूप दमलेलो आहे, आता मला थोडीशी रेस्ट करायची आहे. त्याच्यामुळं माझं रक्षण करायला ही तुमची मुलगी आहे ना बॉडीगार्ड म्हणून आता माझा बॉडीगार्ड माझं रक्षण करत इथंच थांबणार आहे जोपर्यंत मी झोपेतून जागा होत नाही. आणि तो जान्हवीला ऑर्डर करतो, माझ्या झोपेचं जर कोणी खोबरं केलं तर त्याला त्या क्षणी तिथं मारून टाक. जान्हवी आता वनराजच्याच बाजूला पुतळ्यासारखी उभी असते. पण तिची नजर चुकून कबीर जेव्हा वनराजवरती अटॅक करायला जातो ते पाहून जान्हवी लगेच कबीरवरती टाकून हल्ला करते. पण आता वनराजच्या झोपेचं खोबरं झालेलं होतं. तो म्हणतो, आता मला झोप लागणार नाही, त्यामुळं जान्हवी मला एंटरटेन कर. असं म्हणून जान्हवी आता त्याच्यासमोर वेड्यासारखी नाचू लागते. ती एवढी नाचते की नाचता नाचता तिचे गुडघे दुखू लागतात. पण तरीही ती वनराजला एंटरटेन करायला काही सोडत नाही. त्याच्यावरती ज्योती आता रडत रडत वनराजला म्हणते की आमच्या मुलीचे असे हाल करू नको. तर त्याच्यावरती वनराज तिला म्हणतो की तुम्ही मला फक्त मान्यता द्या, मी जान्हवीला घेऊन इथनं कायमस्वरूपीचा निघून जाईल. आणि काय माहिती, कदाचित तुमच्या प्रेमापायी जान्हवी परत तुमच्याकडे येईल. पण त्याच्यावरती कबीर जोरात ओरडत वनराजला मान्यता द्यायला नकार देते. हे ऐकून वनराज चिडण्याच्या ऐवजी कबीर आणि ज्योतीला 5 मिनिटाची वेळ देतो ध्रुवला लपवण्यासाठी. कारण की तो म्हणतो की जान्हवी 6व्या मिनिटाला ध्रुवला मारून टाकणार आहे. कबीर आणि ज्योती ध्रुवला आता वरच्या बाजूला नेऊन लपून ठेवतात. पण तेवढ्यात जान्हवी त्यांच्या मागं येते. जान्हवी ध्रुवला शोधतच होती तेव्हाच मागणं कबीर येऊन जान्हवीला थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण जान्हवी हे कबीरचं काहीच ऐकत नव्हती, नाही ज्योतीचं. आणि ती एखाद्या सैतानासारखी झालेली होती, कारण की तिच्या अंगामध्ये एक सैतानी ताकद आलेली होती. तेवढ्यात तिला ध्रुव दिसतो, तो एका कोपऱ्यामध्ये लपलेला असतो. ती त्याला उचलून गच्चीवरून खालच्या बाजूला फेकून देते. कबीर आणि ज्योती तडक खाली येऊन जेव्हा ध्रुवला बघतात तेव्हा त्याच्या डोक्यातून खूप जास्त प्रमाणामध्ये रक्त येत होतं. आता हे पाहून ज्योती आणि कबीर ध्रुवला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी उचलून नेऊ लागतात. पण तेवढ्यात वनराज म्हणतो की तो जिवंत तर राहायला पाहिजे, जोपर्यंत तुम्ही मान्यता देत नाही तोपर्यंत ध्रुवही इथनं जाऊ शकत नाही. ध्रुवचा जीव वाचवण्यासाठी कबीर आता वनराजला जान्हवीला नेण्याची मान्यता देऊन टाकतो आणि म्हणतो, शेवटचे एकदा मला माझ्या मुलीला भेटून देत. आणि जान्हवीला मिठी मारत असताना कबीर तिच्या खिशामध्ये तो ऑफिसचा फोन लोकेशन ऑन करून तिच्या जॅकेटमध्ये टाकतो. आता इकडं ज्योती ध्रुवला गाडीतून दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ लागते. पण कबीर आता वनराजच्या पाठीमागं होता, कारण की त्यांनी त्या फोनमध्ये लोकेशन लावलेलं होतं.
त्यामुळे त्या लोकेशनला ट्रॅक करत करत तो वनराजच्या अड्ड्यावरती पोहोचतो. आता इथं वनराज पूर्ण सैतानी रूपामध्ये आलेला होता. त्याच्या त्या अड्ड्यावरती जान्हवीप्रमाणेच बऱ्याचशा अशा मुली होत्या ज्या त्यांनी वशमध्ये केलेल्या होत्या, कारण की त्या मुली जान्हवीप्रमाणेच वनराजचं सर्व ऐकत होत्या. आणि तेव्हाच आपल्याला दाखवलं गेलंय की वनराज त्याच रात्री त्या सर्व मुलींचा जौहर म्हणजे आहुती देणार. कबीर जेव्हा जान्हवीला शोधत शोधत त्या अड्ड्याच्या आतमध्ये जायला लागतो तेव्हा काही मुली कबीरवरती अटॅक करतात. कबीरला खूप जास्त प्रमाणामध्ये मारतात. आता कबीर अर्धा मेलेलाच झालेला होता आणि तेव्हाच त्या मुली कबीरला ओढत ओढत वनराजकडे घेऊन येतात. वनराज म्हणतो की आज मी पूर्ण सैतान बनणार आहे. माझ्या विधीच्या मध्ये येणाऱ्या व्यक्तीला आत्ताच तुम्ही यमसदनी जाडा. तेवढ्यात कबीर वनराजला म्हणतो की माझा शेवट माझ्या मुलीच्या हातनं व्हावा, तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. आणि जेव्हा जान्हवी कबीरला मारायला येते तेवढ्यात कबीर तिच्या कानामध्ये कात्रे खुपसून तिच्या कानाचे पडदेच फाडून टाकतो. आणि त्याच गडबडीमध्ये तो वनराजची जीभही वेगळी करतो. वनराज इथं विवळत असतानाच आता कबीर एक ऑडिओ क्लिप मुलींना ऐकवतो ज्याच्यामध्ये वनराज मुक्त होण्याचा आदेश देत होता. आता त्या सर्व मुली त्या वशीकरणातनं मुक्त झाल्या होत्या. पण जान्हवीचे काय? त्यानंतर आपल्याला 10 वर्षाच्या नंतरचा सीन दाखवला गेलाय जिथं कबीर सडकं मांस घेऊन आता वनराजकडे येतो आणि त्याला ते खायला लावतो. वनराजची हालत आता खूप वाईट झालेली होती, कारण की त्यांनी ज्या मुलींचे हाल केलेले होते तसेच हाल कबीर आता त्याचे करत होता. कबीर त्याला म्हणतो मी तुला आयुष्यभर इथनं बाहेर जाण्याची मान्यताच देणार नाही. तेवढ्यात आपल्याला जान्हवी दाखवली गेलेली ती अजूनही त्या वशीकरणामध्ये होती. पण का? कारण की तिचे कानाचे पडदे फाटले असल्यामुळे त्या ऑडिओ क्लिपचा जान्हवीवरती आता काही उपयोग होणार नव्हता. त्याच्यामुळं आता कबीरला आयुष्यभर जान्हवीचं असं संगोपन करावं लागेल. पण ज्योती आणि ध्रुवचं काय? मूवीच्या एंडिंगमध्ये आपल्याला ज्योती आणि ध्रुव दाखवले नाही गेलेत, फक्त कबीर आणि जान्हवीच दाखवले गेलेले. ज्यावेळी ज्योती ध्रुवचा प्राण वाचवण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेत असताना कदाचित त्यांच्या जीवाचंही काही बरं वाईट झालं असेल आणि ही गोष्ट हिडन ठेवून इथंच मूवीचा एंड होतो.